नमस्कार, मी लीना सुगरण कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज ज्या दुर्गेला आपण भेटायला आलेलो आहोत, आत्ता मी तिच्या पार्लरच्या बाहेर उभी आहे। तिच्या पार्लरचं नाव आहे ब्युटी लुक्स। चला तर मग स्वातीला भेटायला। हॅलो स्वाती। हॅलो, नमस्कार। या ब्युटी लुक्स ब्युटी क्लिनिकमध्ये तुमचं स्वागत आहे। थँक्यू। येस, वेलकम मॅम। येस, हे माझं क्लिनिक आहे, लेझर स्पा क्लिनिक। तसं बघायला गेलं तर सौंदर्याच्या सर्व ट्रीटमेंट्स तुम्हाला इथे अंडर वन रूफ मिळतील। म्हणजे आयुर्वेद होमिओपॅथीचं मिश्रण करून आणि अत्याधुनिक मशिनरीद्वारे आम्ही सगळ्या ट्रीटमेंट्स करतो, ज्या त्वचेच्या समस्या आणि केसांच्या समस्या असतील आणि ग्रूमिंग आपण एक्स्पेशली म्हणू, तर या सर्वांसाठी इथे तुम्हाला ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत। माझ्याकडे वेगवेगळी सेक्शन्स आहेत, चला आपण त्या सेक्शन्सना भेटी देऊयात। यामध्ये तुम्हाला प्रायव्हसी मिळेल, शांत निवांत वातावरण आहे। माझा स्टाफ अतिशय कुशल आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सगळ्या क्लायंट्सला सर्व्हिस देतात। आमची USP आहे ती। इथे आमची वेगवेगळी सेक्शन्स आहेत, जसं की तुम्हाला स्किनचे ट्रीटमेंट्स असतील तर स्किनच्या ट्रीटमेंटसाठी फेशियल सेक्शन वेगळं आहे। आपण आत्ता बघत आहोत हेअर वॉश सेक्शन, ठीक आहे। फेशियल्स वगैरे बघितले, स्किन ट्रीटमेंट्सकडे गेलो होतो आपण। आता ह्याच्यामध्ये अत्याधुनिक आपण काय करू शकतो, रिझल्ट ओरिएंटेड आपल्याला जर ट्रीटमेंट्स करायचे असतील तर आपल्याकडे लेझर आहेत, सर्व प्रकारचे लेझर्स आपल्याकडे आहेत। आपल्याला सगळ्यांनाच मेंटेन राहायचं असतं, छान दिसायचं असतं, ती काळाची गरज आहे। तर ही गरज पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे सगळे लेझरपासून सर्व मशीन्स आहेत। लेझर्स आहेत विविध प्रकारचे, ज्याच्यामध्ये तुम्ही अनवॉन्टेड हेअर असेल, पिगमेंटेशन असेल, पिंपल्स असतील, स्कार्स असतील, तर याच्यावरती आपण इथे उपचार करतो। या व्यतिरिक्त रेडिओ फ्रिक्वेन्सी मशिनरीज, त्याच्यानंतर हायड्रा फेशियल्स, त्याच्यानंतर कार्बल पील ट्रीटमेंट्स, या सर्व ट्रीटमेंट्स ज्या डॉक्टर्स करतात ते सगळे आपल्याकडे होतात। मायक्रो ब्लिडिंग म्हणा किंवा PRP ट्रीटमेंट्स म्हणा, या सर्व ट्रीटमेंट्स आपण अंडर वन रूफ देतो। आपल्याकडे अजून वॅक्सिंग वगैरेसाठी सुद्धा प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी वेगळं सेक्शन आहे। त्याच्यामुळे तुम्हाला इथे शांत निवांतपणे तुमचे कुठल्याही ट्रीटमेंटचा आनंद घेऊ शकता तुम्ही। त्याचप्रमाणे सगळ्यांना आवश्यक असणाऱ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्यात आवश्यक काय वाटतं तर रिलॅक्सेशन। तर हे रिलॅक्सेशन आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडी मसाज, जो सगळ्यांना गरजेचा आहे सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये। तर हे आमचं बॉडी मसाज सेक्शन आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाजेस आम्ही अवेलेबल करून देतो, जसं की ॲरोमाथेरपी असेल किंवा रिफ्लॅक्सॉलॉजी मसाज असेल किंवा ॲक्युप्रेशर बॉडी मसाज असेल, हेअर टू नेल बॉडी मसाज, असे विविध प्रकारचे मसाज आहेत। आणि आपल्याकडे स्टीम बाथची सुद्धा सोय आहे व्यवस्थित। आणि अत्यंत कुशल असा माझा स्टाफ तुम्हाला चांगल्या पद्धतीने सर्व्हिसेस देतो, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही रिलॅक्स होता इथे। आणखीन तुमच्या ज्या सगळ्या आवश्यक मानसिक शारीरिक ज्या गरजा आहेत रिलॅक्सेशनच्या, त्या नक्की इथे पूर्ण होतील। आता मी तुम्हाला ओळख करून देते, माझ्या प्रिय स्टाफ सगळा म्हणू आपण यांना, माझ्या मैत्रिणीच आहेत सगळ्या। ही सगळ्यात सिनियर माझी रुपाली कुलकर्णी, नमस्कार। गेली 20 वर्ष ती माझ्याबरोबर काम करते। मीना आहे, त्याच्यानंतर अर्चना आहे, रेश्मा आहे। नमस्कार। आता मी बसलेले आहे स्वातीच्या घरी। स्वातीचं उत्कृष्ट पार्लर आहे, ते तर तुम्ही बघितलं। तर त्या तिच्या प्रोफेशनबद्दल आपण थोडंसं तिच्याशी बोलणार आहोत। हॅलो स्वाती। नमस्कार। नमस्कार स्वाती, सुरेख पार्लर आहे तुझ्या। तू काय फॅसिलिटीज देतेस त्या पण बघितल्या, खूप अप्रतिम आहे। मला सांग, या प्रोफेशनमध्ये येण्याचं कसं काय ठरवलंस? ॲक्च्युली माझं प्रोफेशन, ॲक्च्युली माझं एज्युकेशन खूप वेगळं आहे। मी BCom DTL वगैरे झालेलं आहे, माझं कॉमर्स साईड आहे पूर्ण। ओके। पण माझ्या घरचे सगळे, म्हणजे माझे वडील, आजोबा, भाऊ, भाऊजे सगळे डॉक्टर, त्यामुळे थोडासा कल इकडे होताच। आणि कर्मधर्म संयोगाने लग्न झाल्यानंतर ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली की आमचे, ॲक्च्युली माझं आत्ता जी कुलकर्णी फॅमिली आहे आम्ही सगळे बिझनेसमध्ये आहोत। ओके। हां, त्यामुळे मग सासरे म्हणाले की तू काहीतरी बिझनेस कर, मग तुला आवडेल ते कर, अशी मला मोकळीक होती। म्हणजे
30 वर्षापूर्वी सुद्धा मोकळीक होती. क्या बात. 30 वर्षापूर्वी कौतुकास्पद आहे. अगदी. आणि सासू सासऱ्यांनी म्हणजे घरच्या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे नणंदेपासून नवऱ्यापासून सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि मग मी विचार केला त्यावेळेला की आता मी कुठल्या बिझनेसमध्ये जाऊ. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की ब्युटिशियन म्हणजे ॲक्च्युली म्हणायला गेलं तर ग्रूमिंग हे सेक्शन जास्त महत्त्वाचं होतं. आणि तिकडे म्हणून मग मी हळूहळू एक 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 पायऱ्या चढत गेले. मग सगळे इंटरनॅशनल ब्रँड्सचे कोर्सेस केले. ओके. हां, म्हणजे सगळ्या मोठ्या मोठे जे ब्रँड्स आहेत, लॉरियल म्हणा किंवा टोनी अँड गाय म्हणा, शेरिल्स, रिचफिल्ड, राहुल फाटे, या सगळ्या ब्रँडबरोबर काम केलं. त्यांचे कोर्सेस केले. जवळजवळ 4 वर्ष विविध प्रकारचे कोर्सेस मी करत होते. ओके. हां, त्यामुळे स्पेशलायझेशन सगळ्यात केलं. म्हणजे स्किन स्पेशलायझेशन म्हणा, ट्रायकॉलॉजी, मी ट्रायकॉलॉजिस्ट आहे म्हणजे केसांचा डीप स्टडी. त्याच्यानंतर स्पाचं माझं स्पेशल झालेलं आहे. केरळ आयुर्वेद झालेलं आहे. ओके. असे सगळे सेक्शन्समध्ये. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला प्रेझेंटेबल दिसण्यासाठी स्वाती नक्की मदत करते. ती काळाची गरज आहे. आणि हो, ऑफकोर्स ती काळाची गरज आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, पण तुम्ही जर स्वतःला प्रेझेंटेबल राहिलात तर डेफिनेटली तुम्ही यश संपादन करू शकता. येस, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स लेवल वाढतो. आणि आता माहिती आहे सगळेच म्हणजे काम प्रत्येक जण करतं. क्षेत्र वेगवेगळं असू शकतं पण काम प्रत्येकाला करायचं असतं आणि प्रेझेंटेबल राहायचं असतं. बरोबर. स्वतःचं व्यक्तिमत्व जर खुलवून दाखवायचं असेल तर प्रॅक्टिकली तुमची स्किन चांगली पाहिजे, तुमचा लुक चांगला पाहिजे, तुमचे केस चांगले पाहिजे. आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. करेक्ट. आणि कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही तुमच्या क्षेत्रात अजून चांगली कामगिरी करू शकता. बरोबर. आणि त्याच्यासाठी सर्व ज्या गोष्टी आवश्यक असतात, जसं की सौंदर्य वाढवण्यासाठी इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. आणि ह्या सगळ्या तुम्हाला अंडर वन रूफ मिळतात. करेक्ट. किती वर्ष झाली तुझ्या पार्लरला? माझ्या पार्लरला तसं बघायला गेलं तर 25-26 वर्ष झाली. माय गॉड. म्हणजे हा खूप मोठा प्रवास आहे स्वातीचा. पण मग स्वाती, या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये तुला खूप वेगवेगळे अनुभव आले असतील, वेगवेगळ्या व्यक्ती भेटल्या असतील. खूप वेगळे अनुभव. बरेच सेलिब्रिटीज पण माझे क्लायंट्स आहेत. ओके. आणि ऍक्च्युली दीपा लागूंनीच माझ्या पार्लरचं म्हणा क्लिनिकचं ओपनिंग केलं होतं त्यावेळेला. त्यामुळे दीपाताईंपासून सुरुवात झाली. जसे बरेच मराठी ऍक्टर ऍक्ट्रेसेस माझे क्लायंट्स आहेत आणि म्हणजे मोठे कॉर्पोरेट लेवलचे सुद्धा क्लायंट्स आहेत माझे. ओके. एखादा काही खास अनुभव आहे का असा? ऍक्च्युली माझ्या क्षेत्रातला अनुभव म्हणजे मी तुम्हाला सांगते की मेन आमची USP काय आहे तर प्रॉपर डायग्नोसिस. ओके. आणि प्रॉपर ट्रीटमेंट. ओके. प्रत्येक क्लायंटची गरज वेगळी असते. करेक्ट. आणि त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट डिझाईन केली जाते. एक छोटासा 2 मिनिटात एक्सपिरियन्स हे सांगते मी, अनुभव. एक क्लायंट आली माझ्याकडे, तिचे खूप केस गळत होते. माझीच एक क्लायंट तिला घेऊन आली होती की स्वाती हिचे खूप केस गळतात, काहीतरी ट्रीटमेंट आहे. तर त्या येऊन बसल्या मॅडम माझ्या समोर, अगदी अशा काय मायूसून अशा बसल्या की आता माझे केस काही थांबत नाही. तर मी त्यांना म्हटलं तुमचं पोट दुखतं का हो? तर त्या माझ्याकडे बघायला लागल्या की मी केस गळण्यासाठी आले आणि मला पोट दुखतं का विचारतात. तर म्हटलं, तर त्या माझ्याकडे बघत म्हटलं नाही खरंच विचारते मी, तुमचं पोट दुखतं का? तर त्या म्हटल्या हो. तुम्हाला कसं कळलं? तर मी म्हटलं आणि जेवण जात नाहीये का? हां. मी सगळे त्यांना असे सिम्पटम्स विचारले कारण त्यांच्याकडे बघून माझ्या लक्षात आलं की त्यांना सिव्हिअर कावीळ झालेली आहे. अरे बापरे. हां. त्यांना आणि इतकी सिव्हिअर कावीळ झाली होती. तर मी त्यांना काय म्हटलं, मी तुम्हाला केस गळण्याचं औषध किंवा केस गळण्याचा उपाय करून देते, पण आधी लॅबमध्ये जाऊन तुमची जॉन्डिसची टेस्ट करून घ्या. बरोबर. तर ती जे घेऊन आल्या होत्या ते मला बरेच वर्ष ओळखत होत्या. ते म्हटली स्वाती सांगते तर आत्ता पहिल्यांदा जाऊ. ओके. मग ती गेली, मग तिची टेस्ट केली तर काउंट्स एवढे वाढले होते की डॉक्टर म्हटले की तुम्ही उभे कसे राहिलात. हां. मग त्यांना त्या गेल्या हॉस्पिटलमध्ये औषध वगैरे घेतलं, ते झालं. मग त्या म्हटल्या की मी केस गळण्यासाठी आले. पण मी म्हटलं बरोबर आहे, पण इंटरनल प्रॉब्लेम्सनी जे इफेक्ट्स होतात ते मला माहिती आहेत ना. म्हणजे मी तुम्हाला नुसतं कुठलं तरी तेल दिलं आणि हे दिलं, हे त्याच्यावर सोल्युशन नव्हतं. त्यामुळे प्रॉपर डायग्नोस होणं की तुम्हाला एक्झॅक्ट काय झालेलं आहे, असं बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे स्किनच्या बाबतीत आहे. स्वाती, हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे एखादी स्त्री तिच्याकडे येते, माझे केस गळतायत म्हणून सांगते आणि स्वाती अचूक डायग्नोस करते की तुम्हाला, म्हणजे तिच्या लक्षात येतं आणि ती बरोबर डायग्नोस करते आणि त्यांना जॉन्डिस झालेला आहे. ऍक्च्युली म्हणजे
प्रॅक्टिकली जे आपण म्हणतो की जे तुम्ही खाता ते तुम्ही असता आणि हे हम्म. खरं आहे. पण याचबरोबर हे पण खरं आहे की आपलं त्वचा हा एक अवयवच आहे. म्हणजे बाकीच्या अवयवांची जशी आपण काळजी घेतो तशी या पण अवयवाची काळजी घेतली पाहिजे. बरोबर, अगदी आणि बरोबर. आता तो अवेअरनेस आलेला आहे. हा. पूर्वी नव्हता पण आता आलेला आहे. त्यामुळे इथे माझे जेव्हा क्लायंटचा मी केस पेपर करते, मी प्रॉपर केस पेपर करते Okay. जेव्हा ट्रीटमेंटला क्लायंट येतो. ओके हा, ओके. तर केस पेपर करते तेव्हा त्याच्यामध्ये डाएट पण असतं अच्छा. की तुम्ही काय खायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा तुम्हाला पिगमेंटेशन असतं किंवा तुमचा चेहरा डल असतो हा. किंवा तुमचे केस गळत असतात. हा. तेव्हा ॲप्लिकेशन्स तर महत्त्वाचे असतातच पण तुमचे इंटरनल प्रॉब्लेम्स पण तेवढे महत्त्वाचे असतात. राईट. त्यामुळे तुम्ही हेल्थ सप्लिमेंट्स काय असतील ती मी सजेस्ट करते. नंतर तुमचं डाएट प्रॉपर मी विचारते केस पेपर करताना, मग त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट डिझाईन करून तू केलं. एक मिनिट, तू डाएट पण हे करतेस, तू डायटिशियन पण आहेस राईट? येस. तर स्वातीची ही एक नवीन ओळख आहे. म्हणजे हे तर ती सगळं करतेस बट शी इज ऑल्सो अ डायटिशियन. बरोबर. तर हे माझं हे इम्प्लिमेंटेशन मी माझ्या क्लिनिकमध्ये करते ओके. आणि त्याच्यामुळे रिझल्ट जास्त चांगले मिळतात ना आपल्याला. बरोबर. इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही पद्धतीने तू ट्रीटमेंट देतेस. Yes. त्यामुळे डेफिनेटली त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह असणार. मिळतात. आणि म्हणजे याच्याशी रिलेटेड असे माझे 1-2 बिझनेस आहेतच. मी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये माझ्या एक सहकारी मैत्रीण आहे. तर त्यांची स्वतःची लॅब आहे आणि तिथे आम्ही प्रोडक्शन म्हणजे मी त्यांच्याबरोबर पण काम करते. आता जे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात की कॅन्सर खूप वाढतो आहे, स्किन Right. प्रॉब्लेम्स वाढतात, हो हो. तर ह्याच्यासाठी आम्ही तिथे विविध प्रॉडक्ट हे केलेले आहेत. अच्छा. हां, तर हे प्रॉडक्ट्स आपण आता एखादी आपण पुढे जेव्हा काही आता रेसिपी बघणार आहोत तेव्हा ते कसे वापरले ते पण मी सांगणार आहे. जरूर. हां, तर ते खूप महत्त्वाचं आहे सगळ्या महिला वर्गांना की आपल्या फॅमिलीची काळजी आपण घेतच असतो पण अजून चांगल्या पद्धतीने कशी घेऊ शकतो. बरोबर. त्याच्या टिप्स तू देशील हो, आम्हाला. टिप्स देणार. नक्की. मला सांग की आता म्हणजे तू आता 25 वर्षाचा तुझा प्रवास आहे, 25-26 वर्षाचा प्रवास आहे राधा. तर हा खूप मोठा भाग झाला. या क्षेत्रामध्ये ज्या नवीन येणाऱ्या महिला आहेत की ज्यांना ब्युटी पार्लरमध्ये इंटरेस्ट आहे किंवा डायटिशियनमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तत्सम वेगवेगळ्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांना तू काय सल्ले देशील किंवा काय सांगशील त्यांना? ॲक्च्युली खूप काही करण्यासारखं असतं. म्हणजे मला अजूनही वाटतं की मी हे करेन, मी ते करेन, मी ते करेन. पण आपल्याला महिलांना म्हणजे आता एक तर सरकारने पण भरपूर अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत. करेक्ट. म्हणजे त्यांना लोन अवेलेबल करून देणं किंवा त्यांच्यासाठी विविध प्रकारचे कोर्सेस करणं, डिझाईन करून फ्रीमध्ये देणं. ओके. हां, तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स जे आहेत, तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आपण इंट्रोड्यूस करतो. आपल्यातर्फे पण मी युनिक स्किल डेव्हलपमेंट बरोबर काम करते, जिथे प्रधानमंत्रींच्या ज्या काही योजना आहेत त्या पण आपण म्हणजे ज्या महिला वर्ग ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी पण इंट्रोड्यूस करतो. ओके. आणि अजून एक खूप छान अपॉर्च्युनिटी महिलांना मिळेल आणि त्याच्यामध्ये त्या खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. मी स्वतः ते करते. आता सांगायला मला खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय की सेंट्रल आपल्या ज्या गव्हर्नमेंटनी इंटरनॅशनल कंपनीजना आपल्या इंडियामध्ये येण्यासाठी जे प्लॅटफॉर्म ओपन करून दिलेला आहे त्याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. तर मी स्वतः कोरियन कंपनी आहे ॲटोमी म्हणून, तर त्याची सेल्स मास्टर आहे आणि ट्रेनर आहे. तर ह्या कोरियन कंपनीमध्ये महिलांना म्हणू आपण, ॲक्च्युली प्रत्येकाला आता काय होतंय की जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपल्या लक्षात येतं की आपण इतके पैसे कमवतो खरं, पण हे पैसे ना कमी पडतात आपल्याला. आपलं एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं असतं आणि त्या पद्धतीने आपण आपला म्हणजे हे सुद्धा कशा पद्धतीने अजून आपण पैसे मिळवू शकतो हा विचार करतो. प्रत्येक जण करतं. म्हणजे हा प्लॅटफॉर्म फक्त महिलांसाठी असं नाहीये. अच्छा. कुणीही करू शकतं. तुम्ही कुठल्याही प्रोफेशन मध्ये असाल तर तुम्ही हे सगळं करू शकता. म्हणजे तुम्ही एखादी सर्व्हिस करत असाल त्याच्या बरोबरीने तुम्ही हे करू शकता. तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल तुम्ही त्याच्या बरोबरीने हे करू शकता. तर कोरियन कंपनी आहे ॲटोमी म्हणून, जो ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. ओके. खूप मोठी कंपनी आहे, अख्ख्या जगभरात पसरलेली आहे आणि आपल्या इंडियामध्ये 2020 साली आल्यामुळे आपल्याला आत्ता ती इंट्रोड्यूस होते. पण ह्या कंपनीमध्ये जवळजवळ मी 1 वर्षच झालं मला काम करून, पण आता मी तिथे सेल्स मास्टर आहे
आणि माझ्याबरोबर जवळजवळ 800-900 महिला काम करतात. क्या बात आहे. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटका, गोवा यातल्या बऱ्याचशा महिला माझ्याबरोबर काम करतात आणि इथल्या सुद्धा सगळ्या महिलांना अपॉर्च्युनिटी आहे. मला कनेक्ट करा तुम्ही. माझा फोन नंबर आपण देणारच आहोत description मध्ये. फोन नंबर दिला तर हा बिझनेस कसा करायचा, ह्याच्यामध्ये हेल्थ पण आहे, ब्युटी पण आहे आणि मनी पण आहे. काय आहे हे, म्हणजे मला जरा सांग. ॲक्च्युली मी म्हटलं तसं की ॲटोमी जी आहे तर हा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. तर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय, तर आता आपलं जग आधुनिक व्हायला चाललेलं आहे, बरोबर. आधुनिकतेकडे चाललेलं आहे. आपण आता सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन मागवतो. हो. तर हा ऑनलाईनच बिझनेस आहे. पण ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी अशी आहे की इंटरनॅशनल ब्रँड आहे, प्रॉडक्ट्स अतिशय सुंदर आहे. माझ्या क्लिनिकमध्ये मी वापरते आणि नुसते क्लिनिकल आहेत असं नाही आहेत, घरी वापरायचे प्रॉडक्ट्स आहेत. अमेरिका, कॅनडामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गुड्स, कपडे हे सगळं आहे. Okay. आणि आपल्या भारतात आत्ताच आल्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने या प्लॅटफॉर्मचा आपल्या विकासासाठी उपयोग करून घेऊ शकतो. राईट. तर हा एक जोडधंदा आपण म्हणू शकतो. Right. आणि खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात, हेल्थ मिळते, हा. ब्युटी मिळते, सगळंच मिळतं. सगळंच मिळतं. हो. ओके, मला फक्त सांग, म्हणजे जरा दाखव आपल्या हा. प्रेक्षकांना की काय काय हे products ऍक्च्युली आहेत. हे काही स्किन प्रॉडक्ट्स आहेत. Okay. तर आपल्याकडे स्किनचे आहेत, हेअरचे प्रॉडक्ट्स आहेत, हेल्थचे पण प्रॉडक्ट्स आहेत. पण आता इथे आपण आणलेले नाही. आणलेले. पण बरं. हेल्थ सप्लिमेंट जे आपण म्हणतो की आपण जे खातो, जे आपण असतो, पण तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही रोज आता 20-25 डाळिंबांचा रस करा आणि तो घ्या, तर आपल्याला ते प्रॅक्टिकली शक्य होत नाही. आणि आपल्या या कंपनीचं USP काय आहे, तर सगळं ऑर्गॅनिक, ओके. नॅचरल इन्ग्रेडियंट्स असलेले प्रॉडक्ट्स आहेत सगळे. बरं. त्यामुळे अगदी छोट्या मुलांपासून 5-6 वर्षाच्या मुलांपासून 100 वर्षापर्यंत कोणीही वापरू वापरू शकतं. शकतं. आणि त्याचे साईड इफेक्ट्स काही नाही, साईड इफेक्ट्स नाहीत. आता Very मी good. वापरतीये हं. आणि क्लायंट्स आर हॅपी. सगळ्यात महत्त्वाचं माझं काय आहे, तर कस्टमर हॅपी झाला पाहिजे, क्लायंट्स हॅपी झाले, त्यांना रिझल्ट मिळाले पाहिजेत. बरं. रिझल्ट मिळणं हे महत्त्वाचं आहे. करेक्ट. हे तर तू सांगितलंस मला. अजून काय आहे हे? ह्याच्यामध्ये हेल्थ प्रॉडक्ट्स भरपूर आहेत. अच्छा. तर असे यांचे हेल्थ प्रॉडक्ट्स आहेत. प्रत्येक प्रॉडक्ट्स वेगळे आहेत आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी यांचा वापर आपण म्हणजे आपल्या क्लिनिक मध्येही करतो आणि आपण पर्सनल लेवलला पण करू शकतो. कारण मी म्हटलं की प्रॉडक्ट सेफ आहे बरं. आणि दे आर सप्लिमेंट्स, दे आर नॉट मेडिसिन. करेक्ट. मेडिसिन नसल्यामुळे आपण इझी त्याचं नॉलेज घेऊन वापरू शकतो. ओके. स्वाती, तू एवढं सगळं गेन केलंयस, इतक्या गोष्टी हे केल्यास. आणि मी मगाशी तुझ्या पार्लरमध्ये फिरत होते त्यावेळेला मला भरपूर सर्टिफिकेट्स आणि तुला मिळालेले अवॉर्ड्स मी बघितले. Yes. मला सांग ना, असे प्रॉमिनंट काही अवॉर्ड्स कुठले तुला मिळाले? हां, मला प्रॉमिनंट अवॉर्ड्स 1-2-3 सांगते. आयकॉन ऑफ भारत जे NDTV तर्फे दिल्लीला आम्हाला मिळालं होतं. Okay. 2022 साली. हां हां. ते वुमन एंटरप्रेन्युअर्ससाठी होतं. Okay. त्याच्यानंतर वुमन एक्सलन्स अवॉर्ड पण होतं, हा, जे हा. मागच्या वर्षी मला मिळालं. दिल्लीलाच होतं ते सुद्धा अवॉर्ड. अच्छा. त्याच्या व्यतिरिक्त आयकॉन ऑफ भारत. ओ, तर हे पण एक अवॉर्ड मला मिळाले. आयकॉन ऑफ भारत. हं. ग्रेट. म्हणजे खरोखर स्तुत्य तिचं हे म्हणावं लागेल. तिचं म्हणजे कौतुक करायला माझ्याकडे आत्ता शब्द कमी पडतायत. मला सुचत नाही आहेत तिथं मी कुठल्या शब्दामध्ये कौतुक करू. प्रॅक्टिकली मला ज्या वुमन एंटरप्रेन्युअर्स आहेत हां. त्यांच्यासाठी काम करायला आवडतं आणि त्याच्यासाठीच या माझ्या कामाची दखल घेतली जाते. हं. पण आय एम हॅपी. आणि बायका म्हणजे वुमन्स ज्या आहेत, लेडीज ज्या आहेत, त्या माझ्याबरोबर काय म्हणतात, जुडतात, येतात आणि त्यांना म्हणजे आपण अपॉर्च्युनिटीज देतो. मी परत एकदा सांगेन, ज्या ज्या आपल्या सख्यांना, मैत्रिणींना, महिलांना, गृहिणींना असं वाटतं की मला काहीतरी स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, काहीतरी करायचं आहे, आता मी घर बीर सगळं मी व्यवस्थित सांभाळते पण मला काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी नक्की स्वातीला कॉन्टॅक्ट करा. मी स्वातीचा नंबर देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ती तुम्हाला अजून छान प्रकारे गाईड करू जेव्हा तुम्ही पर्सनली तिला कॉल कराल तेव्हा. स्वाती, एक छोटीशी भेट आहे. तू इतकं छान काम करतेस, म्हणजे फक्त तुझ्या क्लिनिक पुरता नाही तर अनेक महिलांना तू सक्षम बनवतेस. त्याबद्दल लीना सुगरण कट्ट्यातर्फे एक छोटीशी भेट. थँक्यू व्हेरी मच. आणि माझ्यातर्फे पण मी तुम्हाला एक छोटीशी भेट देते. हा आमचा हर्बल शॅम्पू तुम्ही नक्की ॲटोमीचा वापरून बघा आणि तुमचे रिझल्ट्स काय आहेत ते पण मला सांगा. ओ, थँक्यू. जरूर. थँक्यू सो मच.
चला तर मग मंडळी, आपण आता जाणार आहोत मेन आपल्या सेगमेंटकडे. कारण स्वातीने मला प्रॉमिस केलंय की ती आज मला काहीतरी हेल्दी डिश दाखवणार आहे, पण मला स्वतःला अजून माहिती नाही आहे, ते सिक्रेट रेसिपी आहे. तर ती नेमकी काय दाखवते त्यासाठी जाऊया स्वातीच्या किचनमध्ये. प्रॅक्टिकली आज आपण ना जरा हेल्दी रेसिपी बघणार आहोत. हेल्दी इन व्हॉट सेन्स की जसं तुम्हाला माहिती आहे की मी स्किन आणि हेअरवरती काम करते. तर मला सांगायचं असतं की जेव्हा तुमचे हेअरफॉल होत राहतो तेव्हा मी प्रत्येक क्लायंटला एज्युकेट करत असते. तेव्हा सांगते की हेअर इज युअर लास्ट ऑर्गन विच गेट मिनरल्स प्रोटीन्स फ्रॉम अवर बॉडी लास्ट. सगळ्यात शेवटी आपली बॉडी देते केसांना. ओके. त्यामुळे काही थोडंसं कमी झालं की पहिले केस गळतात. अच्छा. तर त्यामुळे आपण सगळ्यांना माहिती आहे की आपल्या डाएटमध्ये सॅलेड पाहिजे. मग खूप बाहेर जातो, मग ते ब्रोकोली आणा, हे आणा, ते आणा. काही गरज नाही आहे. आपले भारतीय पदार्थ सुद्धा इतके पौष्टिक आहेत, चांगले आहेत आणि आपण आपल्या घरातल्या प्रॉडक्टनी सुद्धा चांगलं हेल्दी रेसिपी बनवू शकतो. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या 2-4 अगदी आपल्या घरामध्ये 2-4 गोष्टी तर नक्की असतात. आपण काय करतो, आपण कार्बोहायड्रेट जास्त खातो, पोळी भात, हो बरोबर, आणि हे कमी खातो. सॅलेड्स मध्ये काय आहे तर मिनरल्स आहेत, प्रोटीन्स आहेत, B12, B6 जे आपल्याला गरजेचे असतात खरं प्रॅक्टिकली स्किन आणि हेअरसाठी, आणि आतनं इंटरनल जे आपले ऑर्गन्स आहेत त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी. ओके. तर त्याच्यावरती आपण जरा थोडंसं लक्ष दिलं. आपण एक जेवण खरं म्हणजे नुसतं सॅलेड्सचं करायला काही हरकत नाही. कारण आपलं फिजिकल, आता आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो त्याच्यामध्ये आपलं फिजिकल वर्क बऱ्यापैकी कमी झालं. पूर्वीच्या बायकांना जसं खूप ताण, शारीरिक कष्टाची कामं आपली कमी झालेली आहेत. तर त्यामुळे आपण रेसिपी पण अशी करूयात की आपल्याला त्यातनं जास्त प्रोटीन्स आणखीन हे मिळतील, पण लेस कॅलरीज, आणखीन आपलं डायजेशन चांगलं होईल. तर आज आपण हेल्दी सॅलेड बघणार आहोत की जे अगदी येता जाता पण तुम्ही करू शकता. काही वेगळं फारशा गोष्टी विकत आणायची गरज नाहीये. ज्याच्यामध्ये आज मी घेतलेले आहेत मूग, त्याच्यानंतर आहे गाजर, नंतर कॉर्न आहे, त्याच्यानंतर बीट आहे, हे आहेत डाळिंबाचे दाणे, आणि हे मात्र सगळे ड्रायफ्रुट्स आहेत. ओके. ठीक आहे. कारण बऱ्याच जणांना काय होतं की सॅलेड खाल्लं की पोट दुखतं. कच्चं सॅलेड खाल्लं की पोट दुखतं. कच्चं खाल्लं की. आता हे प्रत्येक प्रॉडक्ट जे आहे, प्रत्येक गोष्ट आहे ती शिजवून घेतलेली आहे. ओके. खूप शिजवून गाळ नाही करायचा, थोडंसं वाफवून घ्यायचं, एक वाफवून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये इथे तू वाफून घेतलेले आहे हिरवे मूग, बीट, कॉर्न आणि गाजर, आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते थोड्याशा तुपावरती परतून घेतलेले आहेत. तर त्यामुळे न्यूट्रिशन व्हॅल्यू पण आपली वाढणार आहे, त्याचा स्वादही वाढणार आहे. त्याच्यामुळे बीटामुळे आपलं रक्तवाढी होणार आहे. नंतर गाजरामुळे आपल्याला विटॅमिन ए, ई सगळं मिळणार आहे, विटॅमिन सी. त्याच्यानंतर ह्याच्यामधनं प्रोटीन्स मिळणार आहेत मुगामधनं, बरोबर. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकाच सॅलडमध्ये आपण इन्क्लूड केल्या आणि ते जर वाटीवर सॅलड खाल्लं तर बरोबर न्यूट्रिशियस चांगलं होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी आत्ता एकत्र करूयात. आणि सॅलड ही अशी गोष्ट आहे आपण कधी पण खाऊ शकतो. म्हणजे त्याला काही असं हे नाही. म्हणजे त्याला अशी वेळ फक्त 6, आपण रात्री अगदी खूप 10 वाजता रेकमेंड नाही करत, पण एक मील म्हणून सुद्धा तुम्ही फक्त सॅलड बाउलवर खाल्लं तर तुम्हाला पोटभरीचं असतं. तर आता आपण ड्रायफ्रूट घालतो, थोडा क्रंचीनेस येण्यासाठी. ड्रायफ्रूट क्रंचीनेस पण येतो. आणखीन सगळ्या ड्रायफ्रुट्समधनं आपल्याला हवे ते इन्ग्रेडियंट्स, प्रोटीन्स आणि मिनरल्स सगळे मिळणार आहेत ना त्याच्यामधनं. तर आपण आता कुठलंही सॅलेड केलं की ते खाण्यासाठी ते असं छान ड्रेसिंगनी जर आपण ते बनवलं तर त्याचा स्वाद आपल्याला चांगला. विदाउट ड्रेसिंग हे नाही होणार. आपण ड्रेसिंग छान करूयात त्याच्यासाठी. तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये मेयोनीज घालूयात. ओके. मेयोनीज बरोबर तुम्ही हे पण घालू शकता. फार काही घालायचं नाही आहे आपल्याला मेयोनीज, पण थोडं घालूयात. मस्टर्ड सॉस असतो, तो पण चांगला लागतो मस्टर्ड सॉस. आत्ता आपण मेयोनीज घालतोय, पण नको असेल तर आपल्याला ऑप्शन्स पण आहेत की हंकर्ड वापरता येईल. या व्यतिरिक्त फ्रेश जी मलाई असते ती वापरता येईल. नारळाचं घट्ट दूध खूप छान लागतं, तर हे सुद्धा वापरता येईल.
आपण थोडंसं म्हणजे एक चमचाभरच मेयोनीज घेतलेलं आहे, कारण एवढ्या ह्याच्यासाठी हे खूप झालं. राईट. त्याच्यानंतर चमचाभर आपण याच्यात दही घालणार आहोत. बर. घरी लावलेलं असेल- घरी लावलेलं हां, ताजं घरी दही. लावलेलं ताजं दही. आता ह्याच्यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल घालणार आहोत. ओके. कारण ऑलिव्ह ऑइल आपल्याला गरजेचं Extra आहे. virgin olive. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल हे पण आपण घालणार आहोत. त्याआधी आपण थोडीशी याला मिरपूड घालून घेऊयात. बर. तर ऑलिव्ह ऑइल पण किती घालायचं आहे? 1 चमचा, याच्यापेक्षा काही जास्त गरज नसते. थोडीशी आपण साखर टाकूया. आणि साखर ऑप्शनल आहे बरं का, म्हणजे तुम्हाला हवी असेल तर घाला, नको असेल तर काही गरज नाही आहे. आणि हे थोडेसे आपण याला काय म्हणूयात बरं, मिक्स हर्ब्स आहे. हां, मिक्स हर्ब्स आपण ह्याला म्हणूयात. ह्याच्यात तुम्ही दालचिनीची पूड पण घालू शकता. ओके. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला याच्यामध्ये घालायचं असेल तर मी म्हटलं तसं मस्टर्ड सॉस घालू शकतो आपण. हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. मीठ नाही घालायचं का? मीठ घालूयात ना. अच्छा. मिठाशिवाय काही चवच हा, नाही. नाही. हो, नाही, थोडंसं मी भाज्या शिजवताना घातलं होतं मीठ. अच्छा. आणि आता आपण थोडंसं मीठ घालूयात. याच्यातच घालूयात. चांगलं ते फेटून घेऊयात परत. आवडत असेल तर वरनं कोथिंबीर घालू शकता. राईट. बारीक चिरून. किंवा सॅलडची पानं पण घालू शकतो आपण, पण ती ऐन वेळेला घालायची, म्हणजे अगदी ती सॉगी नाही हां, होणार. नाहीतर हे होत नाही म्हणजे. याच्यात तुम्हाला मला वाटतं तिखटपणासाठी वाटलंच चिली फ्लेक्स पण घालू चिली फ्लेक्स पण घालू शकता. प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण ड्रेसिंग्समध्ये थोडेसे बदल करू शकतो. चिली फ्लेक्स घालू शकतो. काही काही वेळेला काय होतं की एल्डरली जे असतात त्यांना ते नाही नको वाटतं. हां, बरोबर. तर हे चांगलं फेटून घेतलं. याच्यामध्ये तुम्ही ब्रोकोली वगैरे पण घालू शकता. असं काही नाही की अवेलेबल जर असेल तर ब्रोकोली, त्याच्यानंतर लेट्यूसची पानं, हे सगळं तुम्ही घालू शकता. पण जे इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये घरात जे उपलब्ध आहेत त्याच्यामधनं रोज तुम्ही सॅलेड खाल्लंच मला पाहिजे. सांग, याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे वगैरे घालू शकतो ना. भाजलेले शेंगदाणे म्हणा, त्याच्यानंतर आपले छोले असतात की नाही, सगळ्यात हाय प्रोटीन्स त्याच्यामध्ये असतात. ओके. ते तुम्ही थोडेसे घालू शकता वाफरून घेऊन. अगदी काही नसेल तर हरभऱ्याची डाळ पण तुम्ही वाफवून घेऊन घालू शकतो. आणि मग ह्याच्यावरती आपण हे छानपैकी असे सगळे हे टाकले मिक्स ड्रायफ्रुट्स. ह्याच्यात ॲक्च्युली सफरचंद पण घालू शकतो आपण. आणि हे सगळं ऐन वेळेला घालायचं. आणि म्हणजे त्याचा तो क्रंचीनेस राहतो. आधीच ते जेव्हा अगदी आपण खाणार आहोत त्यावेळेला घातलं तर मग ते जास्त छान लागतं. करेक्ट. आणि हे झालं आपलं छानसं टेस्टी असं सॅलड, जे तुम्ही रोज खाऊ शकता. आणि बाउलभर खाणं गरजेचं आहे प्रॅक्टिकली. तुम्हाला जर तुमची त्वचा आणि केस, म्हणजे एक मील स्किप करून त्याच्याऐवजी आय विल ऑल द टाइम सजेस्ट की तुम्ही एक मील स्किप करा आणि सॅलड खा. आता हे आपलं हेल्दी सॅलड तयार आहे. कारण आत्ताच्या आपल्या लाईफस्टाईलप्रमाणे आपल्याला सॅलडमधनं जी जीवनसत्व आणि मिनरल्स, प्रोटीन्स मिळतात ती खूप गरजेची आहेत. आणि मी मगाशी सांगायचं विसरले की आत्ता सांगू इच्छिते की मी ही जी फळं आणि हे जी सगळी घेतली तेव्हा ते धुण्यासाठी एक प्रॉडक्ट वापरलं आहे की जे सगळ्यांनी वापरलं पाहिजे. आता जे आपण खातो फळं, भाजीपाला, त्याच्यावरती खूप पेस्टिसाइड्स आहेत. आणि ह्या पेस्टिसाइड्समुळेच विविध रोग उत्पन्न होतात. तर आम्ही असं NCL मध्ये प्रॉडक्ट तयार केलेलं आहे. सोप हॅब म्हणून हा प्रॉडक्ट आहे. सोप हॅब. हां, ओके. आणि हे प्रॉडक्ट सगळ्या घरामध्ये पाहिजे. प्रत्येक गृहिणीने भाजीपाला धुताना, फळं धुताना खूप सोपं आहे. एक टोपणभर फक्त 1 लिटर पाण्यात घालायचं आणि त्याच्यामध्ये भाजीपाला भिजवायचा आणि 4-5 मिनिटं भिजवायचा आणि वापरायचा. बस. फार काही त्रासाचं नाहीये. ह्याच्यात कुठलीही केमिकल्स नाहीये. आपल्याकडे 4 सर्टिफिकेशन्स आहेत या प्रॉडक्टला. आणि आता सध्या आपलं प्रॉडक्ट फार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तिकडे जातं, पण भारतात तेवढा अवेअरनेस नाहीये. बरोबर. हे मात्र सगळ्या गृहिणींनी लक्षात ठेवा. कारण आपण आपल्या फॅमिलीची काळजी घेतो. आपण बाजारातनं जेव्हा भाज्या आणतो किंवा फळं आणतो तेव्हा त्या धुतोच, निश्चित धुतो. पण जर आपण सोप हॅबचा वापर केला तर 100% ती पेस्टिसाइड मुक्त होतील. बरोबर.
तर स्वातीने आज आपल्याला खूप छान हेल्दी सॅलड दाखवलेलं आहे. मगाशी स्वातीच्या बोलण्यात आलं की आपल्याला जर प्रेझेंटेबल राहायचं असेल तर फक्त एक्सटर्नल नाही तर इंटरनल देखील आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आणि इंटरनल काळजी घेताना आपले ऑर्गन्स आपली बॉडी आतून स्वच्छ झाली पाहिजे, क्लीन झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी शक्य असेल तर एखादं मील स्किप करा आणि त्याच्याऐवजी तुम्ही सॅलड बनवून खा. येस, सॅलड सूप्स ऑल द टाइम ऑल द टाइम. येस. तर मंडळी, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि अजून एका दुर्गेला भेटण्यासाठी उद्या चॅनलला नक्की भेट द्या. तोपर्यंत स्टे हेल्दी अँड हॅपी.